तर नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा 20 तारखेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. 20 नोव्हेंबरचा. सायली मधुभाऊंच्या गोळ्या घेऊन येते आणि म्हणते, मधुभाऊ ह्या तुमच्या गोळ्या. काय हो, काय झालं? तुम्ही काळजीत का दिसताय? मधुभाऊंचा चेहरा जरा सिरियस झालेला असतो. आता मधुभाऊ म्हणताय, काळजी कसली सौ बाळा, काळजी नाही, हीच काळजी आहे बघ. अगं आपल्या घरी कसं सतत आपली घालमेल सुरू व्हायची नाही, म्हणजे काकांचे डायलिसिस, मुलांच्या शाळेच्या फी, एक ना हजार प्रश्न. पण इथे बघ न ग साऊ, राजासारखा राहतोय, कसले प्रश्नच नाहीये बघ, आरामात राहतोय. बस झालं ग बेटा आता हा पाहुणचार. ए साऊ बाळा, अगं उद्या निघायचं म्हणतोय मी. मधुभाऊनी हे निमित्त केलंय कारण त्यांना आता जावंसं वाटतंय तिथनं. आता ही सायली विचार करायला लागते, अरे देवा, मधुभाऊ आता जायचं म्हणताय. मधुभाऊ जर इथून निघून गेले तर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मलाही जावं लागेल. मग मला अर्जुन सरांना माझ्या मनातलं कसं सांगता येईल? दिवाळी तर मधुभाऊंच्या येण्याच्या गडबडीतच गेली, पण आता मला संधी शोधून ह्यांच्याशी बोलायला हवं. अर्जुन सरांना माझ्या मनातलं सांगायलाच हवं. आता मधुभाऊ म्हणतात, ए सौबाळा, अगं मी घेऊ ना निरोप? काय विचार करतेस बेटा? उद्या निघू ना मी सौबाळा. मग आता सायली म्हणते, नाही ह मधुभाऊ, तुम्हाला इथे काही करायला नाहीये म्हणून तुम्हाला कंटाळा येतोय. मग तुमच्यासाठी काहीतरी विरंगुळा शोधूयात ना, मग ना तुम्हाला कंटाळा नाही येणार. आता मधुभाऊ म्हणतात, अगं पण साऊ, त्यासाठी इतके दिवस कशाला इथे राहायचंय मी, आणि तू कसला विरंगुळा शोधणार आहे? आता सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला आठवतं का, आश्रमात आपण जेवण झाल्यावर किती किती वेळ सापशिडी खेळत बसायचो. एकदा तर आपण पहाटे 3 वाजेपर्यंत सापशिडी खेळत बसलो होतो. शेवटी कुसुमताईने चिडून सगळ्या सोंगट्या लपवल्या होत्या, मग आपण झोपायला गेलो होतो. मग आता मधुभाऊ म्हणतात, हा आठवलं. पण सौबाळा, या घरात लहान मुलं तर नाहीयेत, मग सापशिड्या कुठून असणार? सायली म्हणते, असणार मधुभाऊ, नक्की असणार. एकदा स्टोर रूम मध्ये असे 1-2 खेळ बघितले होते मी, आपण तिथे जाऊन शोधूयात. मधुभाऊ म्हणतात, चालेल, शोधूयात. त्यानिमित्ताने मला तुझ्या महालाला आणखीन किती खोल्या आहेत, म्हणजे ह्या महालाला आणखीन किती खोल्या आहेत हे तरी बघता येईल. आणि आता बघा प्रेक्षकांनो, हा जो सीन त्यांनी घेतलाय तो फक्त थंबनेल पुरता आहे. म्हणजे मधुभाऊ तिथे स्टोर रूम मध्ये जातात आणि त्यांना छोट्या तन्वीचा फोटो तिथे दिसतो का नाही दिसत हे तुम्ही बघा. आता पुढचं सीन ना त्यांनी साक्षीचा घेतला बरं का प्रेक्षकांनो. या साक्षीने काय कुटाणे केलेत, एका टेक्निशियनला बोलवलंय आणि ती त्याला सांगत असते की, ए बाबा, अरे तुला एवढा उशीर का लागतोय? तुला साधं काम दिलंय ना मी, की लोकेशन इकडचं तिकडे करायचं, एवढा वेळ का लावतोयस तू? आता तो टेक्निकल एक्सपर्ट आहेस ना तू. मग आता तो एक्सपर्ट म्हणतो, अगं टेक अ चिल पिल यार. आता साक्षी म्हणते, माझ्याशी ना, आता डोळे मिटवून म्हणते, माझ्याशी नीट बोलायचं. हे बघ, मला सांग, मी सांगितलेल्या तारखेला मी आणि माझा मोबाईल एका पर्टिक्युलर लोकेशनला होता, ही गोष्ट तुला तुझ्या टेक्नॉलॉजीने प्रूव्ह करता येईल का? आता तो टेक्निशियन म्हणतो की, अगं सगळं होईल, फक्त. आता साक्षी म्हणते, टेक अ चिल पिल यार, तुला तुझा मोबदला मिळेल. मग आता तो टेक्निशियन म्हणतो, अरे वा, सुपर कूल आहेस यार तू तर जेंजे असायला हवं होतं. तर हे कसले तरी शॉर्टकट नेम्स आहेत प्रेक्षकांनो. आता हा महिपत्य ऐकतो आणि म्हणतो, तुझा बाप जेंजे. काय रे ये बुजगावण्या, कोणाला शिव्या देतो रे? कोणाला शिव्या देऊ लागला? माझ्या पोरीला जर काय बाय बोलला ना, तर तू आणि तुझं हे डबडं दोन्ही घराच्या बाहेर फेकून दिला. आता तो टेक्निशियन म्हणतो, ए हॅलो, व्हॉट्स अ प्रॉब्लेम ब्रो? आता हा महिपत चिडतो आणि म्हणतो, तुझा बाप ब्रो शिवी देतो का रे मला? आत्ताच्या आत्ता इथून सटकायचं. माझं टाळकं सटकलं तर तुझं टाळकं फोडून टाकीन मी, समजलं का तुला? आता साक्षी त्या अण्णाला म्हणत असते, चुप्प बसा अण्णा, चुप्प बसा. पण अण्णाला काही त्याला तिथे बसू द्यायचं नाहीये. तर आता बघा इकडे या सायलीने मधुभाऊंना स्टोर रूम मध्ये आणलं. आता बघा मुद्दाम तो फोटो आपला अर्धवट झाकलेला आहे. आता सायली म्हणते, मधुभाऊ मी इकडच्या बाजूला शोधते, तुम्ही तिकडच्या बाजूला शोधा. आता मधुभाऊ म्हणतात, बरं शोध बाई, बघूया काय काय आहे तुमच्या घरात. अरे बापरे, काय आहे बाबा हे? आता चालता चालता मधुभाऊंना स्टूल लागतो. आता सायली म्हणते, अरे बापरे, काय झालं मधुभाऊ? मधुभाऊ म्हणतात, अगं काही नाही ग साऊ, जरा ठेच लागली. आता सायली म्हणते, मधुभाऊ राहू द्या बरं, तुम्ही नका शोधू, मला सापडलं की मी तुम्हाला दाखवते खेळ. तुम्ही तोपर्यंत इथे उभं राहा, नाही तर पुन्हा ठेच कळाल. ठेच कळाल हा शब्द किती छान आहे ना प्रेक्षकांनो. आता मधुभाऊ म्हणतात, नको बाबा, इथेच उभं राहतो मी. आता सायली गेलीये, काही गेम्स दिसतात का तिला शोधायला.
आता उगाच इथं डांडान डुंडून म्युझिक लावलं बरं का त्यांनी. काहीतरी आपलं ते मधुभाऊ इकडे तिकडे शोधताय, सायली इकडे तिकडे शोधतीये आणि लगली त्या फोटोवरून असा पडदा हलतोय. किती ड्रामॅटिक वाटलं ते. आता मधुभाऊ त्या फोटोच्या जवळ आले बरं का प्रेक्षकांनो, पण त्यांना काही अशी उत्सुकता वाटली नाही. अरे वा, बघावं तरी हा कोणाचा फोटो आहे. पाहिला असता त्यांनी ते इथले इथे सगळा सोक्षमोक्ष होऊन गेला असता, पण नाही. कुठे पाहिलं त्यांनी, ते आपले खाली काहीतरी खुटूर पुटूर करत असतात. इकडे बघ तिकडे बघ. आता तो फोटोच किती वेळा दाखवला त्यांनी. वाऱ्याने हलतोय, अर्धा फोटो दिसतोय. मग बघा आता पुढे काय होतं. सायली म्हणते, सापडलं मधुभाऊ. हे बघा, यात व्यापार आहे आणि याच्यात सापशिडी लुडो आहे. कुठला खेळ खेळायचा आपण? आता मधुभाऊ म्हणतात अगं सगळे घेऊन टाक ना सोबत ते खेळ, मग ठरवूयात आपण काय खेळायचं ते. मग सायली म्हणते, मी ह्यांना आणि पूर्णाजीला पण दाखवते. मधुभाऊ म्हणतात, हो चालेल ना बेटा. आता सायली मधुभाऊंचा हात असा धरते आणि त्यांना आता घेऊन जात असते स्टोरूमच्या बाहेर. तर आता मधुभाऊ जेव्हा जातात ना प्रेक्षकांनो, तर लगली ते फडकं असो 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 बाजूला सरकतं. म्हणजे मधुभाऊ तिथनं गेल्यानंतर त्या छोट्या तन्वीचा फोटो असा फ्लॅश झालेला त्यांनी दाखवलाय. म्हणजे थोडक्यात काय, आजही मधुभाऊंना म्हणजे अजूनही मधुभाऊंना छोट्या तन्वीचा फोटो दिसलेला नाहीये. यावर भरपूर फेक रिव्ह्यू येऊन गेले असतील तुम्हाला. तर आता इकडे साक्षी म्हणते, अण्णा शांत बसा ना, मी बोलवलंय त्याला. मग अण्णा म्हणतो, काय एकटाच आला? जिभेचे लगाम घरी विसरून आला का काय हा? साक्षी म्हणते, असं काय करू लागले अण्णा तुम्ही? अहो तो महत्वाचं काम करणार आहे ना. खुनाच्या रात्री मी त्या रिसॉर्ट मधून निघाले ना, माझा मोबाईल त्याच रिसॉर्ट मध्ये होता असं तो सिद्ध करणार आहे. तो तसं ते लोकेशन काय आहे ना ते दाखवणार आहे अण्णा. अहो असं झालं ना अण्णा, तर अर्जुन सुभेदार आपल्याला काहीही करू शकणार नाही. तो काहीच सिद्ध करू शकणार नाही. मैपत तिला काय उत्तर देतो माहिती का? तुझी आई जर जिवंत असती ना, तर तिला मी सिद्ध करायला लावलं असतं की तू माझी लेक आहे हे सिद्ध कर. आता साक्षी म्हणते, अहो अण्णा असे का बोलताय हो तुम्ही मला? आता मैपत म्हणतो, अगं ए जरा तरी डोकं वापर ना. अगं तू त्या रिसॉर्ट मधनं बाहेर पडली, त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे, त्याचं काय करशील तू? त्या शिवानीला खोटी साक्षीदार म्हणून उभी केली, त्याच्यातही तू अडकली, त्याचं काय करशील तू? आता साक्षी म्हणते, अहो अण्णा मी त्या रिसॉर्ट मधनं बाहेर पडले, मी दुसरीकडे गेले, हे त्याला दाखवता येईल ना. हो ना रे. आता तो टेक्निशियन म्हणतात, अरे तुम्ही फक्त सांगा त्या फोन मध्ये कोणतं लोकेशन दाखवायचं. अहो त्या फोन मध्ये कुठलं लोकेशन दाखवायचं फक्त तुम्ही सांगा तर. पनवेल, मुंबई, रेल्वे स्टेशन, झेकोस्लोवाकिया. आता हे बोलताना मला तारांबळ उडाली बरं का प्रेक्षकांनो. आता या मैपतचं असंच झालं. तो म्हणत असतो, तुझा बाप झोकोस्लो. हे काय रे, हे चल उठ इथून, पुन्हा शिव्या देतो मला. साक्षी म्हणते, अण्णा असं का बोलताय त्याला? अण्णा म्हणतो, अगं हे असले प्रकार करून तू अजून गड्ड्यात जाणार आहे, त्या सुभेदार पासून वाचणार नाही तू. ए बुजगावण्या, चल एका सेकंदाच्या आत इथनं निघायचं, कळलं का? नाही तर माझं टाळकं फिरलं तर तुझ्या हातापायाची मी अशी गाठ मारी ना का सुटणार नाही, कळलं का? आता तो उठतो टेक्निशियन आणि म्हणतो, हा ओल्ड मॅन असंच वागणार असेल ना तर मला कामच नाही करायचं, मी चाललो. आता TTYL असं काहीतरी म्हणतो तो. अण्णा म्हणतो, परत शिव्या देतो तुझ्या. आता तो पळून जातो. साक्षी म्हणते, अरे अण्णा काय हो, त्या मर्डरच्या केस मधनं वाचण्यासाठी मी काय काय करतीये, तुम्ही स्वतः तर काही करत नाही. मी जे करतीये ते असं हाणून नका ना पाडू अण्णा. मग आता महिपत म्हणतो, चल बस झाला आता, शांत बस. आता ना साक्षी मी एकच असा घाव घालणार आहे का तो सुभेदार पाणीच मागत नसतो बघ. शांत बस साक्षी, आपली पण वेळ येणार, याची वाट बघ. मग आता या महिपतला असं म्हणायचंय वाटतं, अपना टाइम आएगा असं तो म्हणतोय साक्षीला. तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ही सायली मधुभाऊंचा हात धरून त्यांना स्टोरूमच्या बाहेर आणतीये. मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ हे तुम्ही खेळ आतमध्ये घेऊन जा तोपर्यंत मी पूर्णाजीला आणि ह्यांना बोलवते. मग आता मधुभाऊ म्हणतात, दे इकडे, त्यात काय एवढं. आता मधुभाऊ ते गेम घेऊन खोलीत जातात. मग आता ही विमल येते आणि म्हणते, अहो सायली ताई, तुम्ही दादांना काहीतरी सांगायचं म्हणत होतात ना आता, पण दादा कुठे घरात आहेत? सायली म्हणते, अहो मी गोळ्या आणायच्या वेळेला तर ते घरातच होते. विमल म्हणते, तुम्ही निघालात ना त्याच्या 10-15 मिनिटं नंतरच ते गेले, मला वाटलं तुम्हाला सांगून निघाले असतील. मग आता सायली म्हणते, अहो विमलताई मला काही माहिती नाही हो, म्हणजे कदाचित चैतन्य भाऊजीचा फोन आला असेल त्यांना, महत्वाचं काम असेल म्हणून गेले असतील जवळपास कुठे, मी बघते, फोन करते त्यांना.
आता ही विमल म्हणते, बरं बरं करा. आता एवढं सगळं बोलायची काही गरज होती का? डायरेक्ट तिने फोन केला असता अर्जुनला तरी चाललं असतं. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, अरे देवा नारायणा, जसं मी बडबड करते ना, तसा हा बिचारा अर्जुन एकटाच बडबड करतोय. म्हणजे हा सायलीचे पण डायलॉग बोलतो आणि त्याचे पण. काय झालं बघा, जरा फनी दाखवलंय हे त्यांनी. आता अर्जुन विचार करतो, मी ना फोनच सायलेंट करतो. जर मी मिसेस सायलींना प्रपोज करायला लागलो की मिसेस सायलींचा फोन आला तर? आता याचा फोन तर स्विच ऑफ होणार होता ना, 3%च बॅटरी राहिली होती. हा बहुतेक विसरला असावा. पण आता अर्जुनला प्रश्न पडलाय की प्रपोज करताना काय बोलायचं असतं, कसं बोलायचं असतं ते. आता अर्जुन बघा एका साईडला येतो उजवीकडे आणि आता तो अर्जुन बनून बोलतो, हॅलो मिसेस सायली, हाव यू. तो प्रॅक्टिस करतोय प्रेक्षकांनो प्रपोज करायची. आता त्याला समजे ना कसं प्रपोज करावं. आता तो विचार करतो, काय अर्जुन सुभेदार, तू काय मीटिंग साठी आलाय का? अरे प्रपोज करायचंय तुला, प्रपोज. आणि ती प्रिया मागणं हे सगळं मस्त मजा घेतीये. अर्जुन आता विचार करत असतो, डायरेक्ट आय लव्ह यू म्हणून टाकू का? नाही नाही, नको नको, आधी त्यांच्या मनातलं काय सांगताय ना ते ऐकून घेतलं पाहिजे. अरे ते काय येते माहितीच आहे म्हणा मला. मिसेस सायली येतील, अशा समोर उभ्या राहतील आणि त्या माझ्याकडे बघतील, मला म्हणतील की अर्जुन सर, आता तो सायलीच्या जागेवर आलाय बरं का डावीकडे आणि सायलीचे डायलॉग बोलतोय. सायली म्हणतील, अहो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आता तो स्वतःशीच लाजतोय. आता पुन्हा तो म्हणतो की मग मी म्हणेल. आता तो पुन्हा इकडे उजवीकडे आलाय आणि पुन्हा स्वतःचे डायलॉग मारायला लागलाय. अर्जुन म्हणतो, मग मी त्यांना सांगेल माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. मी जर हे सगळं सांगायला बसलो ना मिसेस सायली, तर रात्र उलटून जाईल. तुम्ही माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा भागच नाही तर अख्खं आयुष्य आहात तुम्ही मिसेस सायली. आपण एका कॉन्ट्रॅक्टमुळे एकमेकांच्या जवळ आलोय, पण आता मात्र हे प्रेम कॉन्ट्रॅक्ट पेक्षा खूप मोठं झालंय. आता अर्जुन हे स्वतःशीच बोलतोय. पुन्हा अर्जुन सायलीच्या जागेवर जात म्हणतो, मग त्या म्हणतील की मला ना तुमच्याकडनं हे शब्द परत परत ऐकायचे सर. तुम्ही सांगा ना किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर. आता अर्जुन पुन्हा त्याच्या जागेवर जातो आणि म्हणतो, मग मी म्हणेल की माझं तुमच्यावरचं प्रेम असं मोजता येणार नाही मिसेस सायली. मी तर ठरवलं होतं मिसेस सायली की लग्नच करायचं नाही, पण तुम्ही आल्यावर मला शिकवलं की प्रेम काय असतं. आता अर्जुन पुन्हा सायलीच्या जागेवर जातो आणि म्हणतो, मागचे 1.5 वर्ष किती आनंदात गेले सर. मी तुम्हाला कसं सांगू, मला कायमचं तुमच्या सोबत तुमच्या घरात राहायचंय. मला तुमची बायको म्हणून मिरवायचंय. आता इकडे प्रिया कन्फ्यूज झालीये. आता अर्जुन म्हणतो, सर तुम्ही माझ्यासाठी खूप जवळचे आहात. आपलं आयुष्य फक्त एकमेकांसाठी बनलंय. आता हे सगळं बोलून बोलून तो स्वतःच्याच मनाशी हसतोय प्रेक्षकांनो. आता तो विचार करतो, लवकर या ना मिसेस सायली, अजून किती वाट बघू मी. आता प्रिया विचार करते, इकडे हा अर्जुन स्वतःशीच बोलतोय का? काय बोलतोय काही कळत नाहीये, जवळ जाऊन ऐकू का? आता असा विचार करून ती तिकडे अर्जुनच्या थोडं जवळ जाते, म्हणजे ऐकू येत नाही म्हणून. आणि आता तेवढ्यात सायली अर्जुनला फोन करून बघते, अर्जुन कुठे आहे. अर्जुनचा फोन काही सायलीला लागेना. आता तो स्विच ऑफ झालाय फोन. मगाशी त्याने सायलेंट केला होता, पण आता सायलीला मात्र स्विच ऑफ आलाय फोन. सायली विचार करते, हा रे सरांचा फोन स्विच ऑफ का येतोय. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया काय विचार करते हे जरा इतकं ऑड वाटलं मला की बघा. आता प्रिया विचार करते, याने ते फुलं सायलीसाठी घेतले असतील का? नको नको, पण ती फुलं सायलीपर्यंत पोहोचायला नको. इथे तो फुलं देणार नाही, पण घरी गेल्यावर सायलीला फुलं दिले तर? नाही, हा न तिला फुलं वगैरे देईल आणि सायलीला चुकीचे हिंट मिळून जाईल. सायलीला खरं कळता कामा नये. आता ही प्रिया विचार करते असा आणि ते फुलं चोरायचा प्रयत्न करते. आता ती अल्ला जाते अर्जुनच्या मागे बरं का प्रेक्षकांनो, आणि ते फुलं घ्यायचा प्रयत्न करते. आता या अर्जुनला जरा चाळ लागतो की आपल्या मागे कोणीतरी आहे आणि त्याला असं वाटतं की सायली आली. आता बघा प्रेक्षकांनो, किती जवळ आहे ती प्रिया, दिसते ना तुम्हाला मागे झाडाजवळ. आता तिने ते फुलं उचललेत अल्लात आणि ती फुलं घेऊन ती गेली त्या झाडाच्या मागे, पुन्हा लपली आहे. आता अर्जुन विचार करतोय, मिसेस सायली आलात ना तुम्ही. पण प्लीज 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 आता तुम्ही सध्या माझ्या समोर येऊ नका. मी आतापर्यंत जे काही धैर्य गोळा केलंय ना ते सगळं कमी होईल. थांबा, तुम्ही इथेच थांबा. मिसेस सायली, मला माहितीये तुम्ही आलात. मी आतापर्यंत जे करेज एकत्र केलंय ना ते वेस्ट होईल. मग मला नाही सांगता येणार माझ्या मनात तुमच्यासाठी काय येते. मला तुम्हाला बऱ्याच महिन्यापासून सांगायचंय, पण कसं सांगू ना हेच कळत नाहीये. आता हे जे काही आहे ना ते सगळं प्रियाला ऐकवण्यासाठी आहे बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतो, मी ना मिसेस सायली
करेक्ट वेळेची वाट बघत होतो. आता हे सगळं प्रियाला आता ऐकू येतंय बरं का, एवढ्या जवळून. मग आता अर्जुन म्हणतो पुढे, मिसेस सायली, आज ती वेळ आलीये. तुम्हाला मला तुमच्या मनातलं, माझ्या मनातलं खास काहीतरी सांगायचंय. तुमच्या मनातली जी हुरहुर आहे ना, ती ती अजून मला लक्षात आलीये बरं का. मला कळतंय मिसेस सायली, आपल्या दोघांच्या मनात सेम फिलिंग आहे. तुम्हाला कळतंय मिसेस सायली, मी कधी तुमच्यात गुंतत गेलो, माझं मलाच कळलं नाही. हा ऍक्च्युली ना बोललाय खूप छान प्रेक्षकांनो, पण जर याला आधीच कळलं होतं की सायलीच्या मनात सेम फिलिंग आहे, तर मग एवढं सांगायला का उशीर केला याने. तर आता तुमची लिंक न तोडता पुढे सांगते. आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे माझ्या मनातलं. आय लव्ह यू विथ ऑल माय हार्ट मिसेस सायली. आता याने जेव्हा तिला प्रपोज केलं, असं मनाशीच प्रपोज केलं बरं का. अर्जुन म्हणतो, आय एम डीपली लव्ह विथ यू. आता ते सगळं ऐकून तिकडे प्रिया पांढरी पिवळी पडली ना. तिला समजलं की अर्जुनचं सायलीवर अतोनात प्रेम आहे, अगदी ओतून ओतून प्रेम आहे. आता तो अर्जुन म्हणत असतो, मिसेस सायली, बोला ना तुम्ही काहीतरी, तुम्ही काहीच बोलत नाही आहात. म्हणजे याला असं वाटतंय की त्याच्या मागे सायली उभी आहे, कारण अर्जुनला चाळ आलेला असतो की त्याच्या मागे कोणीतरी आलंय, म्हणून तो असं स्वतःच्याच मनाशी समजून घेतो की त्याच्या मागे सायली उभी आहे. आता ही प्रिया विचार करते, म्हणजे अर्जुनचं प्रेम आहे सायलीवर, खरं प्रेम आहे. अर्जुन पुढे म्हणत असतो, मिसेस सायली, तुम्ही बोलत का नाही आहात, काहीतरी बोला ना, मला तुमचं उत्तर ऐकायचंय. आता प्रियाच्या असं लक्षात येतं आपण एक्सपोज होऊ, म्हणून आता ती तिथून चुपचाप निघून जाते. अर्जुन पुढे म्हणजे मागे वळायच्या आत आता अर्जुन म्हणतो, बोला ना मिसेस सायली, असं म्हणून आता तो मागे वळून बघतो, तर मागे कोणीच नसतं. अर्जुन आता पाठी वळून बघतो आणि म्हणतो, बोला ना मिसेस सायली, कम ऑन, असं म्हणून तो आता बघतो वळून, तर मागे कोणीच नसतं. आणि आता अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो. प्रिया तोपर्यंत तिथून सटकलेली असते. हा प्रेक्षकांनो, आता ही प्रिया बाजूला जाऊन विचार करते, म्हणजे अर्जुनचं या सायलीवर खरं प्रेम आहे, अर्जुन सायलीच्या प्रेमात पडलाय. आता असा विचार करून ती तिथे त्या झाडावर हात आपटत असते जोरजोरात. इकडे अर्जुन सायलीला शोधत असतो, मिसेस सायली, कुठे आहात तुम्ही, कुठे आहात. अख्खं गार्डन रिकामं झालंय बरं का, हा एकटा फिरतोय तिथे. आता अर्जुन विचार करतो, अरे फुलं कुठे गेली माझ्या हातातली, कोणीतरी होतं इथे. आणि ही इकडे मनाशी बडबड करायला लागते प्रिया. आता अर्जुन विचार करायला लागतो, अरे मिसेस सायली इथे असत्या तर त्या अशा न सांगता नसत्या निघून गेल्या, त्यांनी मला काही ना काही हिंट नक्कीच दिली असती. मग मी कोणाशी बोलत होतो, अरे बाबा तू तुझ्या मनाशीच बोलत होता रे. अरे देवा, प्रेक्षकांनो, एवढं इतकं त्यांनी हे रटाळ करून टाकलंय ना, मिसेस सायलीवर प्रेम आहे करून. ते जेव्हा खरं सांगतील ना, तेव्हा असं वाटेल की अरे देवा, कशाला हे ऐकतोय आपण. म्हणजे असं म्हणायचं नाहीये मला प्रेक्षकांनो, तो प्रसंग छानच असणार आहे, त्यात काही वाद नाही. पण यांचं कसं झालंय माहितीये का, ती लांडगा आला रे आला गोष्ट नाहीये का, तसं काहीतरी चालू आहे. म्हणजे एवढं हुकवतात ना आपल्याला, आता केलं प्रपोज, नाही केलं असं चालू आहे यांचं प्रेक्षकांनो. मला फक्त एवढं म्हणायचं की एवढी सुंदर गोष्ट आहे प्रेमाची, ती त्यांनी अशी छान पद्धतीने लवकर उलगडायला हवी. उगाच आपलं काहीतरी आपलं रटाळ तेच लावायचं, ते कसं वाटतं ना. म्हणजे आपण सगळे एवढे उत्सुक आहोत आणि हे अंत बघतायत असं मला वाटतंय कुठेतरी. पण एक तुम्हा सगळ्यांनाही रिक्वेस्ट करते, प्लीज कलाकारांबद्दल पर्सनली कमेंट नका करत जाऊ. काय आहे ना, त्यांचं काम ते अगदी उत्तमरित्या करत असतात आणि ते आपल्याला समोर पडद्यावर दिसतात, म्हणूनच मालिकेत आपल्याला खूप इंटरेस्ट येत असतो. काल प्रियाविषयी व्यक्तिशः बऱ्याच जणांनी कमेंट केली, म्हणून आज रिक्वेस्ट करू इच्छिते की प्लीज कोणीही कलाकारांच्या विषयी कमेंट करू नका. काय जे तुम्हाला कमेंट करायची ते फक्त पात्राबद्दल बोलतोय आपण. हे एवढे छान काम करतात म्हणून आपल्याला मालिकेत इंटरेस्ट येतो प्रेक्षकांनो. एवढीच काय ते माझी रिक्वेस्ट होती. तर आता ही प्रिया विचार करायला लागते, सायली पण अर्जुनच्या प्रेमात पडली असेल. तसं झालं तर यांना कॉन्ट्रॅक्ट पेपर फाडून टाकायला 10 सेकंद लागणार नाही. संपलं सगळं संपलं. आता इकडे अर्जुन विचार करतो, संध्याकाळी 7 वाजता इथेच बोलवलं होतं ना मिसेस सायलीने मला, याच गार्डन मध्ये यायला सांगितलं होतं. आता काय करू, आमची चुकामुक झाली असेल का, मी इथे आणि त्या तिकडे, असं काही झालं असेल का. अर्जुन त्याचा फोन काढतो फोन करायला, पण फोन स्विच ऑफ झालेला असतो. आता प्रिया विचार करते, अरे अर्जुन सायलीला त्याच्या मनातलं सांगतोय, म्हणजे तो मिसेस अहो सायली असं म्हणाला ना. हा करेक्ट, तो अहो मिसेस सायली म्हणाला, म्हणजे अजून यातली गोष्ट सायलीला माहिती नाहीये. बघितलं का, प्रियाने तिचं शार्प डोकं चालवलंय. आता ती विचार करते, म्हणजे सायलीला अर्जुनच्या मनातल्या फिलिंग्स कळायच्या आत माझ्या हाती ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर लागायलाच हवेत.
ते पेपर शोधून साधा सुद्धा नाही, डायरेक्ट न्यूक्लिअर बॉम्बच फोडते यांच्या घरात. आता प्रियाने ठरवलंय प्रेक्षकांनो असा आगोपणा करायचा. आणि हा एपिसोड त्यांनी फायनली इथे संपवलाय. पण हा पुढचा प्रोमो जबरदस्त दाखवलाय त्यांनी. आता अर्जुन आणि सायलीच्या लक्षात येतं कोणीतरी त्यांच्यासोबत प्रँक करतंय आणि दुसरी तिसरी कोणी नाही ती प्रियाच असणार आहे. हे कळायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे. सायली म्हणत असते, मी तुम्हाला किती वेळची फोन करतेय, किती वेळची निघून गेलाय तुम्ही, संध्याकाळपासून आत्ता उगवताय, कुठे शोधायचं तुम्हाला. आता अर्जुन म्हणतो, कुठे म्हणजे काय, तिथेच. म्हणजे तुम्ही सांगितलं तिथेच गेलो होतो ना मी. आता सायली म्हणते, मी कुठं काय सांगितलं तुम्हाला. मग आता अर्जुन ते प्रपोजचं जे काही आहे ना ते मेसेज, तो सायलीचा असा हात धरून तिला घेऊन जातो आणि दाखवतो. सायलीला म्हणतो, तुमचा वकील नवरा कधीच पुराव्यांशिवाय बोलत नाही. सायली तो मेसेज वाचते आणि म्हणते, मी नाही केला तुम्हाला हा मेसेज. अर्जुन म्हणतो, तुम्ही मला गार्डन मध्ये बोलवलं आणि तुम्ही का नाही आलात मिसेस सायली. सायली म्हणते, अहो पण हा मेसेजच मी केला नाहीये. पण प्रेक्षकांनो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, वाईटातून काहीतरी छान होणार ना. आता सायलीला कळलंय तर खरी की अर्जुन वाट बघतोय तिच्या प्रपोजची. बघूयात आता सायली पुढे काय करते. आहे छान आजचा भाग, तर बघूयात आता सायली केव्हा अर्जुनला प्रपोज करते ते खरं खुरं. तर प्रेक्षकांनो, आता थोड्याच वेळात हजर होते LP आणि घरोघरीचा रिव्ह्यू घेऊन. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मतदान करायला नक्की जा. मी सुद्धा जाणार. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.